नमस्कार, मी प्रज्ञा कर्जवकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. राजकारण सुपरफास्ट मध्ये सर्वांचं स्वागत. आढावा घेऊया राजकीय बातम्यांचा. महाराष्ट्रात पाऊस कमी झाल्याने दुष्काळाची परिस्थिती आहे. मात्र आम्ही सर्कलनुसार येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना अधिक मदत देणार आहोत. धनंजय मुंडे यांचं वक्तव्य ऐकलेलं नाही. मात्र शेतकऱ्यांना आधीही या सरकारने मदत केली आणि आताही सर्वाधिक मदत हेच सरकार करेल असा विश्वास उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. तर ज्यांच्याकडे अंधार आहे त्यांना उजेडात आणावं या संस्कारावर भाजप महाराष्ट्रातील सगळे आमदार खासदार यांच्यासह हजाराहून अधिक प्रतिनिधींनी पालावरती जाऊन दिवाळी साजरी केली अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. स्वतः रासेगाव येथील गोपाळ वस्तीवर आलो आहे. या ठिकाणी दिवाळी साजरी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पालावरती जाऊन दिवाळी साजरी केली असंही ते पुढे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखनूर सेक्टरमध्ये दिवाळी साजरी केलेली आहे. लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावेळी दिवाळी त्यांनी जवानांसोबत साजरी केली. तर पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. नरेंद्र मोदी दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सैनिकांसोबत त्यांनी साजरी केलेली आहे. फुसकेबार मुंबऱ्यात येऊन गेले पण वाजले नाहीत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत सुरू असलेल्या शारदोत्सवाला कुटुंबासह हजेरी लावली. बारामतीतील गदिमा सभागृहामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंबियांच्या वतीने दिवाळी सणानिमित्त शारदोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात येतो आणि या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पत्नी सुनेत्रा पवार व पवार कुटुंबातील अनेक सदस्यांनी उपस्थिती दर्शवली. दीपोत्सवाचं हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येऊ, सर्वांच्या आशा आकांक्षा आणि संकल्प पूर्ण व्हावेत अशी मनोकामना देखील मुख्यमंत्री यांनी केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी सर्व जनतेला शुभेच्छाही दिल्या. सरसकट फेलोशिप मिळावी यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राबाहेर संशोधक विद्यार्थी गेल्या 13 दिवसांपासून साखळी उपोषणाला बसले आहेत. शनिवारी संध्याकाळी स्वराज्य पक्षाचे संस्थापक माजी खासदार संभाजीराजे यांनी या विद्यार्थ्यांशी मागण्यांसंदर्भात चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी हा प्रश्न तुम्हीच सोडवू शकता, आम्हाला न्याय मिळवून द्या अशी साथ घातली. ऐन दिवाळीत उपोषण करू नका असा सल्ला संभाजीराजे यांनी विद्यार्थ्यांना दिला. मात्र विद्यार्थ्यांनी आम्हाला निर्णय द्या, आम्ही उपोषण मागे घेतो असा पवित्रा घेतलाय. त्यामुळे मला मुख्यमंत्री करा, उपोषण करण्याची वेळ येणार नाही, सारथीचा प्रश्न चुटकीत सोडवतो अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे. दिवाळीनिमित्त खासदार श्रीकांत शिंदे यांनी रायगड जिल्ह्यातील इर्शावाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आपले सर्वस्व गमावलेल्या बालकांसोबत यंदाची दिवाळी साजरी केली. या दुर्घटनेत बचावलेल्या नागरिकांना आधार देण्यासाठी आणि राज्य सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा संदेश देण्यासाठी यंदाची दिवाळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी इर्शावाडीमधील नागरिकांसोबत साजरी केली आहे. यावेळी येथील नागरिकांना फराळ, फटाके, शैक्षणिक साहित्य सोबतच आर्थिक सहाय्य देखील करण्यात आले. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील पारधी समाजाच्या
बेड्यावर जाऊन अमरावतीचे विधान परिषद आमदार तथा माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांसोबत जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली आहे। आपल्या सोबतच पारधी बांधव आणि त्यांच्या मुलांची देखील दिवाळी आनंदाची आणि गोड धोड पदार्थ खाऊन साजरी व्हावी यासाठी त्यांना मिठाई आणि फटाक्यांचे वाटप करण्यात आलेले आहे। संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून देवीच्या मंदिराचे निर्माण करण्यात आले। या देवीच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। यावेळी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेविका जयश्री पाठक, त्याचबरोबर आमदार प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के यांच्यासह सर्वच मान्यवर उपस्थित होते। मनोज जरांगे रुग्णालयातून परतले, मात्र आपण घरी जाणार नाही तसेच दिवाळी देखील साजरी करणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। सोबतच 24 तारीखपर्यंत आरक्षण मिळेल अशी अपेक्षा करा असाही सल्ला यावेळी त्यांनी म्हटलेला आहे। अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। उद्धव ठाकरेंच्या अहंकारी वृत्तीमुळे पक्षाचे तुकडे झाले असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना टोमणा मारलाय।